आजच्या वीकेंडच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे येत्या आठवड्यामध्ये म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये जो काही कॅप्टन्सी टास्क होणार आहे ना त्याच्यामधनं 6 जण हे बाहेर पडलेले आहेत ऑलरेडी. आणि काय टास्क आहे त्याबद्दलच आपण बोलणार आहोत, कारण की 6 जणांनी त्यांची स्वतःची कॅप्टन्सी जी आहे ना ती सोडायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे. सर्वात प्रथम तिकडे तुम्हाला सांगतो 2 ग्रुप पडलेले होते. 2 ग्रुप कसे कसे होते म्हणजे जो हा अरबाज निकी बिक्की जे सगळे आहेत ना ते एक ग्रुप, आणि त्याच्यामध्ये फक्त 3 जण ऍड झाले. ते कुठले झाले? ते डीपी, त्यानंतर योगिता आणि नंतर पुरुषोत्तम, असे हे 3 जण ह्यांच्या ग्रुपमध्ये ऍड झालेले. आणि त्यांनी सहमत करून म्हणजे टार्गेट करून सगळ्यांनी 5च्या 5 जण जे बाकीचे उरलेले आहेत ना त्या 5च्या 5 जणांनी मिळून या तिघांना तिकडे बहुमताने आउट करायचा प्रयत्न केला. आणि ह्यांच्याकडे तिकडे चान्स पण नव्हता की ते काहीतरी करतील किंवा काहीतरी मत मांडतील, कारण की त्यांच्या साईडनी तिकडे मतच नव्हते. कारण की प्रत्येकाच्या साईडनी 5-5 हात उभे राहिले की आम्हाला ह्या तिघांना ह्या कॅप्टन्सीच्या टास्क मधून बाहेर काढायचा आहे. तर ह्या दृष्टिकोनातून ह्या ग्रुपमधून म्हणजे हा अरबाज किंवा निकीच्या ग्रुपमधून आहे ना हे 3 सदस्य बाहेर गेले. आणि त्याच्यानंतर त्यांना ते हे मिळणार होतं, प्रत्येक जण जो काही आपली कॅप्टन्सीचा टास्क किंवा कॅप्टन्सीची उमेदवारी सोडून देईल त्यांना 30,000 बीबी करन्सी वगैरे काहीतरी मिळणार होती. त्यामुळे हे 3 सदस्य तिकडे नॉमिनेटेड किंवा काय बोलतात त्याला आपल्या त्या रेसमधून बाहेर पडले कॅप्टन्सीच्या, म्हणजे ह्यांना काढण्यात आलं. आणि दुसरा ग्रुप जो होता संपूर्ण बाकीचे होते त्याच्यामधून जो आपला सूरज आहे तर सूरज तर एकदम सॉफ्ट टार्गेट आहे. आणि त्याला त्यामुळे डायरेक्ट त्या अंकिताने सांगून टाकलं की भाई ह्याला याला कॅप्टन बनवू शकत नाही, ह्याला बनवू आता सध्या हा घर नाही सांभाळू शकत. त्यानंतर स्वतःहून त्या वर्षाताईंनी तिकडे माघार घेतली. त्यानंतर ते निखिलनी माघार घेतली आणि निखिल तर मंदबुद्धीचा आहे. नंतर जेव्हा रितेश भाऊनी त्यांना तिकडे विचारलं तू कॅप्टन्सी का सोडलीस बाबा, तो बोलला नाही नाही मी एकाला शब्द दिलेला आहे किंवा नाही मला तो शब्द पाळायचा आहे. तो शब्द होता तर काय होता की मला अरबाजला पहिल्यांदा कॅप्टन बनवायचं आहे आणि त्यानंतरच मी कॅप्टन होऊ शकतो. अशा प्रकारचं तिकडे मूर्खाचं कारण हे त्यांनी दिलं. आणि त्यामुळे हे 6 सदस्य जे आहेत ना ते पुढचे येणाऱ्या कॅप्टन्सी टास्क मध्ये हे पार्टिसिपेट करू शकत नाहीत. त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली आहे. जे 6 सदस्य होते त्यांचे नाव सांगतो: धनंजय पवार, योगिता चव्हाण, पुरुषोत्तम दादा, त्यानंतर सूरज चव्हाण, अपुला, वर्षाताई आणि निखिल दामले. हे असे 6 जण हे बिग बॉसच्या येत्या कॅप्टन्सी टास्क मधून बाहेर पडलेले आहेत. आणि त्यातलं एक म्हणजे महत्वाची गोष्ट की पुरुषोत्तम दादा हे बाहेर निघलेले आहेत, इविक्ट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही त्यामध्ये पकडू आता नका. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? ह्या काय काय चुका झाल्या ह्या टास्क मध्ये नक्की मला सांगा, कारण की तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.